चला, तर आपण प्रिलिमसाठी आपण हे 7 विषय आपल्याला अभ्यासाला असतात किंवा आपल्याला प्रिलिमिनरी मध्ये जो काही आपला जीएसचा पेपर होतो 100 क्वेश्चन 100 मार्क्स आणि 60 मिनिटाची घोडदौड अशा प्रकारची. तर त्याच्यामध्ये आपले हे सब्जेक्ट असतात. आपण याचं थोडंसं एक एक्सप्लेनेशन बघूया की कशा प्रकारचे सिलेबस आहे किंवा कशा प्रकारची एकंदरीत परीक्षा असते. बरं, पॉल म्हणजे पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, तर राज्यशास्त्र. आपल्याला राज्यशास्त्र नाहीये, आपल्याला फक्त सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे, तर राज्यघटनेची प्राथमिक ओळख किंवा राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास. आपल्याला फार पीएचडी नाही करायची. राज्यशास्त्र एखादा व्यक्ती जर असेल, एम ए राज्यशास्त्र असू द्या किंवा पीएचडी एमफिल वगैरे वाटेल नेक्स्ट आहे, तर तो व्यक्ती ही परीक्षा पास होईल का नाही, व्हॉट इट. हा, तर आपल्याला राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास करायचा आहे. त्या राज्यघटनेमधील शासन म्हणजे नागरी शासन आणि ग्रामीण शासन अशा प्रकारचं जे पंचायत राज म्हणून आपण ओळखला जातो, तर त्याच्यापैकी आपल्याला फक्त ग्राम प्रशासन, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तीनच गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला महानगरपालिका, नगर परिषद किंवा नगरपंचायत आणि नगरपालिका ह्यांचा अभ्यास करायचा नाहीये. तर हे आपल्याला प्रिलिमिनरीच्या सिलेबसला नाहीये, हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, नेक्स्ट आपलं काय, तर इकॉनॉमी. आता इकॉनॉमी मध्ये आपल्याला फार बऱ्यापैकी इकॉनॉमिक्सचा म्हणजे अर्थशास्त्राचा प्रकार आहे किंवा अभ्यास आहे. त्यातल्या त्यात आपण भारतीय अर्थव्यवस्था ह्याचा पण आपल्याला अभ्यास सिलेबस मध्ये आहे. बरं, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर पाहिलं तर जीडीपी, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. त्यातल्या त्यात अजून जर पाहिलं तर शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण हा बऱ्यापैकी ब्रॉड कॉन्सेप्ट म्हणजे अगदी राज्यसेवेच्या म्हणजे एमपीएससीच्या पूर्व परीक्षेला दिलेला नाहीये, तेवढा सिलेबस या कंबाईन राजपत्रित ग्रुप बी या पदांसाठी प्रिलिमिनरीला सिलेबस आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक्सचा अभ्यास आपण खूप चांगल्या प्रकारे केला पाहिजे, जेणेकरून हा आपल्याला नेक्स्ट मेन्सला पण काम येईल किंवा इतर आपण राज्य सेवेच्या किंवा एमपीएससीच्या आपण जर परीक्षा देत असू तर त्या ठिकाणी आपल्याला कामी येतो. आणि इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असा आहे की गणितासारखे आपल्याला मार्क्स देऊन जातो. त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी त्या इकॉनॉमिक्सची डिटेल अभ्यास करायला पाहिजे. बरं, त्यातल्या त्यात नंतर हिस्ट्री. हिस्ट्रीच्या बाबतीत जर पाहिलं तर राज्यसेवा आणि कंबाईन ह्या दोन गोष्टीतला फरक समजून घ्या. काय फरक आहे, तर राज्यसेवेला हिस्ट्रीमध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास असे इतिहासाचे 3 पार्ट किंवा 3 भागामध्ये इतिहास डिवाइड केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं नाही, या ठिकाणी आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास करायचा नाहीये, हे एक गोष्ट नोट डाऊन करायची. बरं, दुसरं असं आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाचा. नोट डाऊन करा. बरं, नेक्स्ट आपल्याला त्यातल्या त्यात जी महत्वाची समाज सुधारक आहे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये, ते आपल्याला विशेष संदर्भासहित चांगला अभ्यास करायचा आहे, हे पुन्हा नोट डाऊन करा. बरं, जिओग्राफी किंवा भूगोल हा एक पुन्हा गणितासारखा आपल्याला मार्क्स देऊन जाणारा किंवा कमी वेळात कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त आउटपुट देऊन जाणारा विषय आहे. काय, तर भूगोल. भूगोलामध्ये काय आहे, तर आपल्याला ज्याप्रमाणे राज्यसेवा किंवा एमपीएससी पूर्व परीक्षा म्हणा किंवा एमपीएससी मुख्य परीक्षा म्हणते, तर या ठिकाणी जसं पूर्व परीक्षेला राज्यसेवेच्या बाबतीत जिओग्राफी कुठे काय काय असतो, तर त्या ठिकाणी 3 टाईपचा भूगोल असतो. राज्यसेवेसाठी हे 3 टाईपचे भूगोल असतात, फिजिकल जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी आणि सोशल जिओग्राफी. त्यातल्या त्यात हे तीनही जिओग्राफी कुठले कुठले असतात, एक असतो वर्ल्ड जिओग्राफी, दुसरा असतो इंडियन जिओग्राफी आणि तिसरा असतो महाराष्ट्राचा भूगोल. तर आपल्याला या ठिकाणी कंबाईन पूर्व परीक्षेसाठी किंवा कंबाईन मुख्य परीक्षेसाठी पण आपल्याला हा वर्ल्ड जिओग्राफी नाही. नोट डाऊन करा, गृहीत धरा, लक्षात ठेवा की वर्ल्ड जिओग्राफी आहे नाही, त्याच्यामुळे वाचायचा नाहीये. इंडियन जिओग्राफी आणि महाराष्ट्राचा जिओग्राफी हा आपल्याला खूप चांगला करायचा आहे, जेणे की आपल्याला पूर्व परीक्षेला पण कामी येतो
आणि मुख्य परीक्षेला पण प्रत्येक ठिकाणी कमी येतो. लक्षात. हा, त्याच्यानंतर सोशल इंडियन आणि महाराष्ट्राचा जिओग्राफी, हे दोन्ही जिओग्राफी करायचे आहेत. मात्र हे दोन्ही जिओग्राफी करत असताना आयोगाने जो काही सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला पुढे चालायचं आहे. बरं, राज्यसेवेच्या बाबतीत शासनाने खूप असे हिडन मुद्दे ठेवलेले आहे, हिडन असे पॉइंट दिलेले आहे की त्या थ्रू आपण आपला अभ्यास करू शकतो. या ठिकाणी एक शासनाने खूप चांगला फायदा केलेला आहे आपला, कुठला की सिलेबस डिटेल दिलेला आहे आणि पॉइंट्सच्या किंवा सिलेबसच्या बाहेर प्रश्न विचारत नाही. राज्यसेवेच्या बाबतीत फक्त 3 शब्द दिलेले आहे, फिजिकल जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी आणि सोशल जिओग्राफी, वर्ल्ड, इंडियन आणि स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. बस एवढेच 5-6 शब्द दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वाटेल तो स्टडी किंवा वाटेल ते पुस्तकं वाचावे लागतात, वाचतात लोक, काही हरकत नाही. पण या ठिकाणी अशा काहीही दिलेलं नाही. तर आपल्याला या ठिकाणी फक्त इंडिया म्हणजे भारत आणि महाराष्ट्र, त्यातल्या त्यात आपल्याला भारताच्या इतिहासावर साधारणतः 2 ते 3 क्वेश्चन येतात फक्त. लक्ष ठेवायचं, भारताचे जिओग्राफी सॉरी. बरं, आणि महाराष्ट्राच्या बाबतीत उरलेले जवळपास 12 ते 13 क्वेश्चन, म्हणजे हे दोन्ही धरून टोटल आपल्याला 15 क्वेश्चन असतात. कशावर? तर भूगोलावर. आणि भूगोलाचा सिलेबस जर पाहिला किंवा अभ्यासक्रम पाहिला तर महाराष्ट्राचा विशेष अभ्यास कुठला? पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान म्हणजे कुठे पाऊस कमी पडतो, जास्त पडतो, त्याचं रिझन काय असतं वगैरे वगैरे समथिंग, आणि प्रमुख पिके, शहरे, नद्या आणि उद्योगधंदे, या अशा प्रकारचा सिलेबस किंवा अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी जिओग्राफी मध्ये आहे. ओके. हा, बर. त्यानंतर आपला विषय आहे एनए. एनए म्हणजे काय? बर, कुठल्या प्लॉटचा किंवा शेताचा एनए नाही बरं. तर न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड. आता याला हा वेगळा शब्द का दिसला असेल तुम्हाला? त्या ठिकाणी मी मॅथ का टाकलं नाही? मॅथ हा शब्द का ठेवलेला नाही या ठिकाणी? का नाही ठेवलेला? कारण मॅथ मध्ये म्हणजे गणितामध्ये आपल्याला अल्जेब्रा पण येतो, म्हणजे बीजगणित येतो. त्यानंतर आपल्याला भूमिती पण येते, म्हणजे काय तर जिओमेट्री पण येतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी अंकगणित पण येतो. आणि हे अंकगणितच फक्त आपल्याला या ठिकाणी सिलेबसला आहे. हे बीजगणित आणि भूमिती नाही आपल्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेत. समजलं? त्यातल्या त्यात या एनए सोबत अजून एमए आणि सॉरी एक एनए आणि एक एमए असतो. एमए काय आता? तर एमए म्हणजे काय? तर मेंटल ॲबिलिटी. मेंटल ॲबिलिटी म्हणजे मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय? शब्दशः जर अर्थ घेतला, मेंटल म्हणजे मूर्ख पात्र आहे असं नाही ना. ठीक आहे. तर आपण मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय? तर आपण एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यास सक्षम आहोत का? एखादी उदाहरण किंवा एखादी परिस्थिती, उमेदवार म्हणजे जो आपण पेपर देतोय तो व्यक्ती उमेदवार किती लवकर एखाद्या गोष्टीवर डिसिजन घेतो किंवा अचूकपणे डिसिजन घेतो, त्याला ते तपासण्याची किंवा ती चेक करण्याची परिस्थिती किंवा ती चेक करण्याची पात्रता म्हणजे काय? तर मेंटल ॲबिलिटी. तर अशा प्रकारचे मेंटल ॲबिलिटी आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे काय? तर अंकगणित, हे 2 विषय एकत्रितपणे या ठिकाणी 15 क्वेश्चन असतात. लक्षात. बरं, त्यानंतर आपलं सेकंड लास्ट विषय आपला सायन्स. बरं, सायन्स म्हणजे काय? तर या ठिकाणी शासनाने दिलेलं आहे जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान. मुळात हे सामान्य विज्ञान नसतं, हे असामान्य विज्ञान असतं. तयारी करताना जेव्हा आपण तयारीला लागतो त्यावेळेस ते कळतं की अरे आता हे तर सामान्य राहिलेलंच नाही, हे असामान्य आहे. मुळातच असामान्य असतंच. बरं, तर या असामान्य विज्ञानामध्ये किंवा सामान्य विज्ञानामध्ये शासनाने आपल्याला काही सिलेबसचे टॉपिक दिलेले आहेत. ते कुठले? किंवा विषयांची नावं दिलेली आहेत. कुठले? तर भौतिकशास्त्र. त्याच्यानंतर काय? तर दुसरं रसायनशास्त्र. त्याच्यानंतर जीवशास्त्र. त्याच्यानंतर काय? तर वनस्पतीशास्त्र. आणि सर्वात शेवटचं सर्वांचं आवडतं हे आरोग्यशास्त्र, ज्याच्यावर आपण कधी लक्ष देत नाही. तर हे 5 गोष्टी किंवा हे 5 शास्त्र आपल्याला एका सामान्य विज्ञानामध्ये दिलेले आहे. याचा अर्थ असा मुळातच नाही, याच्यावर पण 15 प्रश्न येतात.
हा, असं शासनानं दिलेलं नाही आहे की 15 क्वेश्चन येतील. मात्र अप्रोक्स आपण जर एवढ्या वर्षांचा अनुभव घेतला तर 15 क्वेश्चनच असतात. बरं, त्यातल्या त्यात हे 5 विषय किंवा 5 टॉपिक दिलेले आहेत. तर असं अजिबात नाही की इच क्वेश्चन 3 म्हणजे प्रत्येक विषयावर 3 येईल, हे पण नाही. हा, याच्यावर मागे पुढे होऊ शकतात, लक्ष ठेवा. असं काहीच नाही. भौतिकशास्त्रावर 4 एक प्रश्न येऊ शकतात, 5 एक प्रश्न येऊ शकतात. रसायनशास्त्रावर एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो कधी कधी त्याच्यावर. बट हे फ्लेक्झिबल आहे, असं काहीच नाही. 5ही विषयाला तुम्हाला तेवढंच महत्व द्यावं लागतं. मात्र आरोग्यशास्त्राच्या बाबतीत असं आहे की जास्त प्रश्न येत नाही, त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न येतात, फार प्रश्न येत नाही आजपर्यंतचा. मात्र हे 4 विषयाला तुम्हाला न्याय द्यावा लागतो, कारण जास्तीत जास्त तयारी करावी लागते. बरं, हे झालं सायन्सच्या बाबतीत. आता आलं सर्वांचा फेवरेट विषय कुठला, तर तो आपला चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर. बरं, ह्या करंट अफेअरच्या बाबतीत आपण पाहिलं तर आपण सर्वात जास्त वेळ वर्षभरात जर अभ्यासाला कुठल्या देत असेल तर ते म्हणजे आपल्या चालू घडामोडीच्या अभ्यासाला. बरोबर, करंट अफेअरच्या अभ्यासाला. रोज आपला कुठला तरी, आपला लोकसत्ता आपण जनरली फेवरेट आहे, ठीक आहे. हा, तर लोकसत्ता वाचायचा. त्याच्यानंतर काही क्लासेसचे व्हिडिओ आहेत तेही बघायचे. काही क्लासेसचे म्हणजे आपल्या क्लासचा विकली एक सेशन चालतो चालू घडामोडी वर्षभराची, एक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, एक सिरीज चालते आपली चालू घडामोडीची विकली. तर ते एक आपण ऐकतो किंवा बघतो. अजूनही बरेच. आणि एवढा सर्व वेळ दिल्यानंतर ह्याच्यावर जे 15 प्रश्न येतात, हा हा, बर, याच्यात बरं त्यातल्या त्यात सर्वात जास्त मटेरियल आपण करंट अफेअरचं परचेस करतो किंवा सर्वात जास्त खर्च पण, वेळ आणि पैसा सर्वात जास्त आपण करंट अफेअरवर खर्च करतो. मात्र त्याच्यातून तेवढा आउटपुट मिळतो का, हे एक थोडंसं बघणं अपेक्षित आहे किंवा बघणं आवश्यक आहे. बरं, याच्यात 15 क्वेश्चन येतात. ह्या 15 पैकी आपण जर पाहिलं तर एक 9 ते 10 क्वेश्चन हे आम जनतेला येतात. हा, तुम्ही पेपर वाचलाच पाहिजे असं अपेक्षित नाहीये. मात्र एखादी मॅगझिन तुम्ही वर्षभर वाचा, तुम्हाला 100% शुअर होतो की आपण ती हे 15 क्वेश्चन आपण बऱ्यापैकी 15 पर्यंत पोहोचू शकतो. किंवा त्यातल्या त्यात जर पाहिलं तर एखाद्या चांगल्या, मात्र एक गोष्ट तुम्ही फॉलो करा. भले आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा किंवा कुठल्याही टेलिग्रामला फॉलो करा. एखाद्या जी वर्षभराची मालिका चालत असेल, जे रोजच्या रोज न्यूजपेपरचे व्हिडिओ म्हणा किंवा आठवड्याचे व्हिडिओ म्हणा, त्याला फॉलो करू शकता. किंवा एखादं मॅगझिन रेग्युलर वाचू शकता. खूप सारे मॅगझिन आहे मार्केटला, वाचू शकता. मात्र एकच गोष्ट तुम्ही कंटिन्यू करा. त्याला ऍडिशनल म्हणून दुसरं तिसरं अजून द्या. मात्र एक गोष्ट कंपल्सरी. कारण कधी काय होतं की एखादी घटना या महिन्यात या मॅगझिन मध्ये असते, दुसऱ्या मॅगझिन मध्ये दुसऱ्या महिन्यात येते. तर असं व्हायला नको, एकाकडेच तुम्ही कंटिन्यू फोकस करा. हे झालं करंट अफेअरचं. अशा टाईपचा आपला एक छोटासा जो काही सिलेबस दिलेला आहे. मुळात हा सामान्य अध्ययन, जीएस म्हणजे काय, तर सामान्य अध्ययन आहे. आणि हे जे काही आपण थोडंसं अनालिसिस बघितलं, तर या अनालिसिस नुसार तुम्हाला कळेल की हे सामान्य अध्ययन आहे काय नाही. हा, फक्त आयोगाने दिलेला आहे शब्द सामान्य अध्ययन, मात्र ते असामान्य अध्ययन वाटायला लागतं ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो. मात्र आपण जर त्याला एक एक्झाम थ्रूने घेतलं किंवा एक्झाम व्ह्यूने जर आपण त्याचा अभ्यास केला किंवा विचार केला तर ते थोडंसं आपण सोपं कसं करता येईल, आपल्याला हा कसा काढता येईल, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया, चांगल्यात चांगला प्रयत्न करू. बर, ह्या आत्ता जो काही सिलेबस सांगितलेला आहे, जो आयोगाने दिलेला आहे, त्याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल किंवा जो काही समजा आपलं जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपवर वगैरे सेंड केला जाईल. तेवढी तुम्ही एक पीडीएफ स्वतःकडे असू द्या, हार्ड कॉपी पण असू द्या, आणि जी काही तुमची नोट तुम्ही कराल म्हणजे एखादी बुक कराल तर त्यावर तुमचा तो सिलेबस आहे ना प्रिलिमचा किंवा मेन्सचा, तर तेवढं तुम्ही एक लिहून काढा. एवढं एक माझ्याकडनं करा, तेवढं एक अपेक्षित आहे. आणि तेवढा तुमचा होमवर्क सुद्धा म्हणू शकता. का, गरज आहेच, नक्कीच आहे. तर हे अशा प्रकारचं आहे. याच्यावर काही कोणाला डाऊट किंवा कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा कोणी बोलू शकता. हा, कुणाला काही प्रश्न? ठीक आहे. हा, चल.
चल ठीक आहे. आता हे झाली आपली प्रिलिमिनरीचा सिलेबस. बरं, नेक्स्ट काय आपलं, तर हे जे काही आपले 100 क्वेश्चन असतात, वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे प्रश्न असतात. हा, बरं, त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर हे प्रत्येक प्रश्न आपला इंग्रजी आणि मराठी अशा 2 लँग्वेज मध्ये प्रिंटेड असतो. बरं, ज्यावेळेस तुम्हाला जर असं वाटलं की एखादा प्रश्न आपला मराठीतून आपल्याला कळत नाहीये, तर आपण पटकन थोडंसं इंग्रजीकडे बघायला हरकत नाही. असं नाही की त्याच्यासाठी आपलं इंग्रजी चांगलंच असलं पाहिजे, आपण इंग्रजीत अस्खलित असलं पाहिजे, असं काहीच नाही. हा, तसं इंग्रजी चांगलं असलं पाहिजे का, तर आपल्याला इकडे लँग्वेजचा पेपर द्यावा लागतो, तर त्याच्यामुळे आपण इंग्रजीचा प्रश्न बघायचा, थोडी बहुत हेल्प होते, नाही नक्की होते हा, डेफिनेटली. म्हणजे 100 पैकी जर तुम्हाला काही जरी नाही माहित असलं, तुमचं थोडंसं इंग्रजी जर व्यवस्थित असलं, तर तुम्ही एक 2-3 प्रश्नामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते. आणि सध्याच्या कंडिशनला 0.25 एवढे अशा प्रकारचे कट ऑफ लागतात. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला 0.25 हा फेल करायसाठी बस झाला. त्याच्यासाठी 2-3 मार्काची गरज नाही. 0.25 आपण फेल होऊ शकतो. बरं, त्यातल्या त्यात अजून जर पाहिलं तर हा, तर या प्रत्येक विषयावर 15-15 क्वेश्चन येतात, एक्सेप्ट म्हणजे शिवाय कुठला, तर आपला पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यघटना. याच्यावर फक्त दर पेपरला किंवा प्रत्येक परीक्षेला 10 प्रश्न येतात. बाकी सर्व विषयावर म्हणजे करंट अफेअर असू दे, इकॉनॉमिक्स असू दे, हिस्ट्री असू दे, जिओग्राफी असू दे, आपलं हे मेंटल एबिलिटी आणि न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, हे दोन्हीही मिळून 15 प्रश्न असतात. हा, आणि सायन्सवर पण 15 प्रश्न असतात. ठीक आहे. हा, बर, इकॉनॉमिक्स हा गणितासारखा विषय आहे, जिओग्राफी हा गणितासारखा विषय आहे. आपण काय करतो, आपल्याला आता महाराष्ट्राची माणसं म्हणा किंवा स्पेशली मराठी माणसं म्हणा, ना राजकारणात खूप इंटरेस्ट असतो. आलं का लक्षात, खूप इंटरेस्ट असतो. मोठे मोठे पेपर, अगदी मोठे मोठे पहिल्या पेजवरची कधीही कुठल्याही परीक्षेला न्यूज येत नाही, एक लक्षात ठेवा. आणि आपण पहिल्या पेपरवर खूप जास्त फोकस, सॉरी, पहिल्या पेपरच्या पहिल्या पेजवर आपण खूप फोकस करतो, तर ते अपेक्षित नाही आहे. हा, बरं, पेपर त्यातल्या त्यात सकाळी वाचायचा नाही. पेपर वाचायचा तर दुपारी वाचायचा, सकाळी वाचायचा नाही. बरेच जण काय होतं की अरे, म्हणजे एखाद्या पक्षाबद्दल आपल्याला आवड असते किंवा फेवर असतो, एखाद्या पर्सन विषयी फेवर असतो, त्याच्या विरोधात जर काही वेगळं छापलं असलं, लगेच आपलं थोडंसं डिस्टर्ब होतं आणि आपण जे बाकीचे विषय वाचायचे आहे किंवा महत्वाचा विषय वाचायचा आहे, तर त्याला आपण थोडंसं बाजूला लेखतो. त्याच्यामुळे काय होतं की डिस्टर्ब होतं. म्हणून हे पॉलिटिकल सायन्सचे 10 प्रश्न येतात आणि 10 नुसारच आपण अभ्यास करायचा आहे. आपण याच्यासाठी 800 पानाचं लक्ष्मीकांत मी वाचणं योग्य आहे असं म्हणणार नाही. प्रिलिम आणि मेन्स अशा दोन्हीसाठी असलं तरी पण, हा, ज्याचं एखाद्याचं टार्गेट फक्त हे एएसओ आहे, म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर जे आहे, त्याला वाचणं म्हणजे हरकत नाही. का, तर त्या ठिकाणी एएसओच्या पेपरमध्ये, त्या जीएसच्या पेपरमध्ये त्याला जवळपास 55 प्रश्न हे फक्त आणि फक्त आपल्या पॉलिटिकल सायन्सवर येतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही हे 800 पानाचं लक्ष्मीकांत, जे केसागर प्रकाशनाने जे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, तर ते तुम्ही वाचू शकता. बरं, आपलं इकॉनॉमिक्स का तुम्ही चांगलं केलं पाहिजे, तर प्रिलिमिनरीला तुम्हाला चांगले मार्क्स पडतात, सोपा विषय आहे, गणितासारखा विषय आहे, पटापट मार्क्स देऊन जातो. बरं, आणि त्यातल्या त्यात बऱ्याचशा लोकांचं एसटीआय टार्गेट असतं, म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर किंवा सॉरी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. अगोदर त्याला सेल्स टॅक्स असायचं, जेव्हापासून जीएसटी आलेला म्हणजे आपला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तेव्हापासून आपल्या त्या पदाचं नाव बदललेलं आहे. काय, तर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे राज्य कर निरीक्षक अशा प्रकारचं आहे. तर सर्वांची बऱ्यापैकी फेवरेट पोस्ट आहे ती एमपीएससी मधली किंवा नॉन गॅझेटेड मधली. तर इकॉनॉमिक्स जर तुम्ही चांगलं केलं, तर त्या एसटीआयचे जवळपास ह्या जीएस मध्ये तुम्हाला 55 प्रश्न साधारणतः इकॉनॉमिक्सवर येतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही इकॉनॉमिक्स पण चांगला करायला अपेक्षित आहे. बरं, त्यातल्या त्यात अजून बस, हा, आणि हे सायन्स फक्त आपल्याला प्रिलिमिनरीला आहे आणि बाकीचे सर्व विषय हे
मेन्सला कुठेतरी आपल्याला बेनिफिशियली असणार आहे किंवा बेनिफिट मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्या बाकीच्या विषयांचा थोडंसं आपण डीपली अभ्यास करायला हरकत नाही. मात्र जर एखाद्याचं टार्गेट PSI किंवा STI असेल तर त्याने पॉलिटिकल सायन्स साठी हे के सागरचं किंवा लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे ते एवढं मोठं वाचणं अपेक्षित नाहीये. तुम्ही कोळंबे सरांचं जे भगीरथ अकॅडमीचं पुस्तक आहे ते वाचलं भरपूर आहे. ठीक आहे. हा, तर हे झालं आपल्या प्रिलिमिनरीच्या सिलेबसचं टोटल म्हणजे बऱ्यापैकी अनालिसिस, म्हणजे कसं काय वगैरे त्याचे मार्क्स येतात, त्याचे प्रश्न कसे येतात वगैरे वगैरे समथिंग समथिंग. बरं, तर आता ही झाली प्रिलिम. ह्याच्यातून तुम्ही पास झाल्यानंतर किंवा जे काही समजा विद्यार्थी फॉर्म भरल्यानंतर जे इलिमिनेट होते ते लोक ही मेन्सची परीक्षा देतात. आणि ज्यावेळेस आपला फायनल निकाल लागतो किंवा फायनल रिझल्ट लागतो तर प्रिलिम मध्ये तुमचे प्रिलिमचे जे मार्क्स असतात किंवा पूर्व परीक्षेचे मार्क्स असतात ते तुमच्या रिझल्ट साठी कामी येत नाही. अलग लक्षात, ते तुमच्या फायनल रिझल्ट मध्ये मोजल्या जात नाही किंवा गृहीत धरल्या जात नाही. तुमचे मेन्सचे जे मार्क्स आहेत किंवा मेन्सचे मुख्य परीक्षेचे जे गुण आहेत तेच गुण तुमचे त्या ठिकाणी मोजल्या जातात. अलग लक्षात. बर, आता आपण मेन्सवर बोलू. बर, मेन्सवर जर पाहिलं तर जीएस म्हणजे तोच आपला अगेन सामान्य अध्ययन, जरी जीएस असला तरी हा सिलेबस या मेन्सच्या जीएस ला नाहीये. प्रत्येकाचा सिलेबस वेगळा वेगळा आहे, प्रत्येक पदाचा सिलेबस वेगळा वेगळा आहे. मात्र या भाषा म्हणजे लँग्वेजच्या पेपरचा सिलेबस हा सर्वांसाठी सेम आहे. अगोदर फक्त इंग्लिश आणि मराठी हे दोनच फक्त विषय या लँग्वेजच्या पेपरमध्ये होते. मात्र 2018 पासून सिलेबस रिवाइज झाला आणि पेपर पॅटर्न रिवाइज झाला. त्या वेळेस पासून याच्यामध्ये आणखी 2-3 पॉइंट ऍड केलेले आहेत. कुठले तर अगोदर मेंटल ॲबिलिटी आणि आपलं न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड हे जीएसच्या पेपरमध्ये यायचं, हे इकडून उचलून इकडे शिफ्ट केलं. मेंटल ॲबिलिटी प्लस तुमचा न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड हे हा एक टॉपिक महत्वाचा तुमचा इकडे ऍड केला, त्याच्यावर तुमचे बऱ्यापैकी प्रश्न येतात. बरं, त्यातल्या त्यात अजून तुमचं करंट अफेअर, आपलं फेवरेट इकडलं चालू घडामोडीचं. तर हे जे चालू घडामोडी आहे हे तुमच्या जीएसच्या पेपरमध्ये अगोदर होतं, हे इकडून उचलून तुमचं लँग्वेजच्या पेपरमध्ये किंवा भाषेच्या पेपरमध्ये शिफ्ट केलेलं आहे. तिसरं आपलं RTI म्हणजे काय तर राईट टू इन्फॉर्मेशन, हे प्रत्येकाला RTI नाही IT म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञान. प्रत्येकाला माहित असणं अपेक्षित आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजे अजिबात नाही मोबाईल, ज्याला मोबाईल चांगला वापरता येतो त्याला माहिती तंत्रज्ञान चांगले मार्क्स मिळतील असं नाही. माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय तर त्याला माहिती तंत्रज्ञानासंदर्भात जे आपलं कम्प्युटर डेस्कटॉप आहे किंवा लॅपटॉप आहे या संदर्भात त्याला डिटेल त्याची हँडल कसं करायचं, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस वगैरे त्याची काही IT ऍक्ट आहे जो 2000 सालचा, तर तो आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बरं, त्यातल्या त्यात एक IT ऍक्ट जो आहे त्याचा 66A आर्टिकल 66A अशा प्रकारची कलम चांगली करून घ्यायची जे त्याच्यावर बरेचदा प्रश्न येत असतो. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे तर अत्यावश्यक सेवा कायदा 2015, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा हे कधीचा आहे तर 2015चा आहे. तर हे एक पुन्हा टॉपिक नवीन ऍड केलेला आहे 2018 पासून, हा अगोदर नव्हता. तर हे जे 4-5 टॉपिक आहे हे आता लँग्वेजच्या पेपरमध्ये ऍड केलेले आहे. त्याच्यामुळे हा इंग्लिश आणि मराठी याच्यावरचा जो वेटेज होता तो आता कमी झालेला आहे, कारण त्यांचं बऱ्यापैकी वेटेज हे या 4 लोकांना दिलेलं आहे. म्हणजे अगोदर काय होतं दडपण होतं की आता अरे माझं इंग्रजी खूप चांगलं असणं अपेक्षित आहे, अरे माझं मराठी पण खूप चांगलं असणं अपेक्षित आहे. तर आता असं थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड वाल्याला मराठी अवघड जायचं, आर्ट वाल्याला इंग्रजी थोडस अवघड जायचं. तर ह्या गोष्टी काय झालं कोण राहील चला. तर मेन्सचा जो काही आपला जीएसचा पेपर आहे प्रत्येक पदासाठी वेगळं वेगळं सिलेबस दिलेला आहे. त्याचं कारण काय आहे की अगोदर काय व्हायचं की ट्रेनिंग मध्ये ह्या सर्व गोष्टी शिकवायच्या की आपल्याला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर साठी कुठल्या गोष्टी सर्व्हिसमध्ये लागणार आहे किंवा सेवा देताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला गरज पडणार आहे.
सेम आपल्या पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे PSI साठी ज्या काही गोष्टी लागतात तर त्या गोष्टी आपल्याला तिकडे शिकवत होते. त्याच्यानंतर सेम ASOच्या ट्रेनिंगचं पण आता असं दिलेलं आहे की त्यांनी सिलेबस मध्येच त्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला नंतर काम करत असताना किंवा पदावर असताना ज्या जबाबदाऱ्या आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्या जे कोणत्या तुमच्यावर चार्ज देणार आहेत तर त्या चार्जच्या गोष्टी, सिलेबसच्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सिलेबस मध्ये दिलेल्या आहेत. बर, तर ह्या GS मध्ये काय केलेलं की PSI साठी आपल्याला कायद्याचं ज्ञान लागतं ऑफकोर्स. तर ते स्पेशल कायदे PSI साठी म्हणजे CRPC असू दे, IPC असू दे, सॉरी CRPC असू दे, IPC असू दे किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असू दे किंवा मुंबई पोलीस कायदा, हा, तर हे जे काही कायदे आहेत तर हे कायद्याचं जे काही ज्ञान आहे हे आपल्याला नंतर ट्रेनिंगला गेल्यानंतर शिकवतील ते शिकवतील. हा, तर मात्र आपल्याला अगोदरच या सर्व सिलेबसचं किंवा सर्व विषयांचं माहिती असणं अपेक्षित आहे किंवा अभ्यास असणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या PSIच्या मुख्य परीक्षेच्या सिलेबस मध्ये दिल्या. त्याच्यानंतर सेम STIचं आता ऑफकोर्स स्टेट टॅक्स म्हटलं की काय पैशाशी निगडीत किंवा मनीशी निगडीत आहे, पैशाशी निगडीत आहे. तर म्हणून त्यांनी इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस होता आपला अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थशास्त्राचा या फक्त आणि फक्त या एकट्या इकॉनॉमिक्सवर ह्या 100 मार्काच्या GS मध्ये तुम्हाला साधारणतः 55 क्वेश्चन, किती 55 क्वेश्चन फक्त कशावर इकॉनॉमिक्सवर, 100 पैकी 55 एवढं वेटेज त्यांनी त्या STI पदाच्या मुख्य परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्सवर दिलेला आहे. कारण की तुम्हाला नंतर त्याच गोष्टी करायच्या आहेत, त्याच गोष्टी हँडल करायच्या आहेत, त्याच जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत त्याच्यासाठी. सेम तुम्हाला ASOच्या बाबतीत, ASO म्हणजे काय तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, बऱ्यापैकी मुंबईमध्ये असते किंवा मंत्रालयात असते. सेकंड पोस्टिंग तुमची नागपूरमध्ये म्हणजे असते, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये सेकंड अधिवेशन होतं किंवा हिवाळी अधिवेशन होतं. तर या सर्व गोष्टीसाठी तुमचं हे ASOचं जे पद आहे, आता ऑफकोर्स मंत्रालयात सिलेक्शन आहे किंवा मंत्रालयात तुमची नोकरी आहे, इकडे हिवाळी अधिवेशनसाठी जर तुमची पोस्ट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला कशाचं माहिती असणं आवश्यक आहे तर पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यघटना तुम्हाला चांगली माहिती असणं अपेक्षित आहे, चांगल्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ASOच्या वेळेस तुम्हाला पॉलिटिकल सायन्स चांगला अभ्यास असणं अपेक्षित आहे. कारण काय तर या ठिकाणी तुम्हाला जवळपास 55 मार्क हे तुमच्या पॉलिटिकल सायन्सवर आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला 55 मार्क साधारणतः कायद्याच्या प्रश्न असतात. लक्षात, हा, म्हणजे ज्याला कायदे लक्षात येत असतील त्यानंच PSI कडे जायचं, कारण 55 मार्क आहे आणि याला तुम्ही नेग्लेक्ट करू शकत नाही किंवा टाळू शकत नाही. ज्याला बरोबर, एक मिनिट सांगतो. हा, तर आता ह्या PSI साठी, ASO साठी किंवा STI साठी या तिन्ही पदासाठी जर STI पाहिजे असेल तर इकॉनॉमिक्स तुमचं चांगला अभ्यास करणं अपेक्षित आहे, जिथं तुम्ही हलगर्जीपणा करून जमणार नाही. ASO पाहिजे असेल, असिस्टंट सेक्शन ऑफिसर जर पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पॉलिटिकल सायन्स चांगलं अभ्यास करणं अपेक्षित आहे, तुम्ही टाळू शकत नाही. आणि PSI साठी कायदे चांगले करणं अपेक्षित आहे. बरं, हे झालं तुमच्या मुख्यच्या GS पेपरच्या स्पेशल पर्पजच्या स्पेशल विषयाबद्दल. बरं, आता उरलेल्या 45 मध्ये काय येतं तर ह्या उरलेल्या 45 मध्ये तुम्हाला RTI येतो. RTI म्हणजे काय तर राईट टू इन्फॉर्मेशन, जो आपला 2005 चा कायदा आहे, 2005 चा कायदा आपला RTIचा, तर तो RTI अभ्यासाला आहे. त्यातल्या त्यात हे तुमचं उरलेलं, आता इथं काय पॉलिटिकल सायन्स झाला, इकॉनॉमी झाला, जिओग्राफी झाला, सॉरी हे सर्व झालं. तर या ठिकाणी तुम्हाला जिओग्राफी हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा जिओग्राफी आहे किंवा महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला तीनही पदाच्या मुख्य परीक्षेच्या GS परीक्षेमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिओग्राफी महाराष्ट्राचा हा खूप चांगला करा, जेणेकरून तुम्हाला मेन्सला पण मदत होईल आणि प्रिलिमिनरीला पण नक्कीच मदत होईल. आणि गणितासारखा हा पण विषय आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी हेल्पफुल असणार आहे. लक्षात. बरं, अजून तुमचं काय तर याच्यामध्ये जो काही हिस्ट्री आहे
हा हिस्ट्री पण तुम्हाला उरलेला त्या ठिकाणी आहे. लक्षात बरं. हा, हे जे 55 प्रश्न आहे हे इकॉनॉमिक्सचे एसटीआय ला आहे. तर तुम्हाला एएसओ ला आणि पीएसआय ला त्याला पण थोडे बहुत प्रश्न इकॉनॉमिक्सचे येतात. एसटीआय ला आणि पीएसआय ला दोघांना पण पॉलिटिकल सायन्सचे पण प्रश्न असतात. म्हणजे आलटी पलटी थोडस मागे पुढे करून त्या प्रत्येक पदासाठी सिलेबस दिलेला आहे. मात्र हा पेपर तुमचा कॉमन असणार आहे आणि हा पेपर तुमचा एक साधारणतः एक आठवडा किंवा एक आठवड्याच्या डिफरन्सने तुमचा हा जीएस चा पेपर असणार आहे. प्रत्येक पदाचा एसटीआयचा एका रविवारी, पीएसआयचा दुसऱ्या रविवारी आणि एएसओचा म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा तिसऱ्या रविवारी. बरं, लोकांची सर्वात फेवरेट पोस्ट या नॉन गॅझेटेड किंवा ग्रुप बी मध्ये कुठली असते, तर ती असते एसटीआय. लक्षात. बरं, त्यातल्या त्यात दुसरं जर बघितलं तर ज्या लोकांची उंची 165 सेंटीमीटर मिनिमम आहे त्या लोकांची फेवरेट पोस्ट असते पीएसआय, किंवा एखाद्याला दबंग सिंगम पिक्चर वगैरे बघून जरा जास्तच क्रेज असते किंवा युनिफॉर्म विषयी जास्तीच क्रेज असते, तर त्या ठिकाणी माणूस पीएसआय कडे पडतो किंवा पीएसआय त्याची फेवरेबल पोस्ट होते. एएसओच्या बाबतीत असं होत नाही. एएसओ हा कुणालाच फेवरेट नसतो, कारण कुणाला त्याच्या पदाविषयी जास्त माहिती नाही. पण जर आपण बघितलं की एएसओ ही काय पोस्ट आहे, त्याची बेनिफिट काय आहे किंवा त्या पदाचे पॉवर काय आहे, तर त्याचे सध्या जास्त पॉवर नसतात जोपर्यंत तुम्ही एएसओ असता. एएसओ वरून तुम्ही नंतर सेक्शन ऑफिसर होता आणि साधारणतः त्या एएसओ पदावरून तुमचं प्रमोशन झाल्यानंतर एसटीआय वरून तुमचं प्रमोशन आपण थोडस एक हे करूया. आपला बोर्ड जरा लहान पडला आणि माहिती जरा जास्त झाली आहे की नाही. बरं हा, तर या एसटीआयचं प्रमोशन, पीएसआयचं प्रमोशन आणि एएसओचं प्रमोशन, हा एसटीआयचं प्रमोशन झाल्यानंतर हा एसटीओ होतो. म्हणजे काय, तर स्टेट टॅक्स ऑफिसर होतो, म्हणजे राज्य कर अधिकारी. ज्या ठिकाणी तुमच्या पदासमोर अधिकारी हे शब्द लागला तिथं तुमची सर्व्हिस 24 आवर्स असते. एक्सेप्ट तुमचं पोलीस खातं, तुमचं अग्निशमन खातं किंवा फायर ब्रिगेड वालं खातं आणि तिसरं हेल्थ खातं, हे तिन्हीच्या ड्युट्या ह्या 24 आवर्स बाय 7 बाय 365 डेज असतं. बर, त्याच्यानंतर पीएसआयचं प्रमोशन म्हणजे सब इन्स्पेक्टरचं प्रमोशन हे पीआय ला होतं आणि एएसओचं प्रमोशन हे एसओ ला होतं. ठीक आहे. बर, हे झालं. त्यातल्या त्यात जर या एसटीओचं जर प्रमोशन बघितलं तर कुठे होतं, एसीएसटी होता, म्हणजे असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स, म्हणजे सहाय्यक आयुक्त म्हणून या ठिकाणी होतं. इकडे पण तसंच होतं, इकडे एसीपी किंवा तुम्ही डीवायएसपी म्हणून होता आणि इकडे तुम्ही अप्पर सचिव म्हणून होता. आलं का लक्षात. म्हणजे साधारणतः डेप्युटी कलेक्टर व्यक्ती ज्या वेळेस 10 वर्षानंतर या पदावर बसतो त्यावेळेस तुम्ही एएसओ हे 20 वर्षानंतर या ठिकाणी बसतो अप्पर सचिव. आणि ज्यावेळेस अप्पर सचिवची असते ना ती पॉवर ही या एसीपी डीवायएसपी असू दे किंवा एसीएसटी असू दे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. मात्र लोकांना पहिले 15-20 वर्ष ही मुंबईमध्ये काढायचे असतात, नागपूरमध्ये फारसं जमत नाही. त्याच्यामुळं हे एएसओ पद एकतर नाकारतात किंवा त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड नसतो. कारण की आपलं ग्रामीण भाग असतो, मुंबईचा मेट्रो सिटी असते, अर्बन एरिया असतो, आपण पाहिजे त्या प्रमाणात तिथे वेल सेटल एक्वायर्ड करू शकत नाही आणि थोडासा खर्च वगैरे जास्त असतो म्हणून. मात्र या तीनच्या बाबतीत जर पाहिलं तर सर्वात जास्त पॉवर कोणाची आहे, तर शेवटी एंडिंगला, आणि सुरुवातीला जर पाहिलं तर पीएसआय ला. पण पीएसआय ला असं होतं की थोडस फॅमिलीला वेळ देणं किंवा धावपळी किंवा पळापळी ह्या जास्त असतात, त्याच्यासाठी आपण हे पीएसआय पद थोडस बाजूला ठेवूया. ओके. बर, आता जर पाहिलं आपण तर सेल टॅक्स, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असू दे, एसटी असू दे, पीएसआय असू दे किंवा एएसओ असू दे, या तीनही पदांसाठी काय असतं, तर सेमच क्वालिफिकेशन आहे. एनी ग्रॅज्युएट, फक्त आणि फक्त एनी ग्रॅज्युएट म्हणजे कुठलाही पदवीधर ही परीक्षा देऊ शकतो, पूर्व पण देऊ शकतो आणि मुख्य परीक्षा पण देऊ शकतो. बर, आता इथं दोन कंडिशन कुठल्या, तर पूर्व परीक्षा देताना तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन किंवा पदवी
ही मिळायची असेल तुम्ही अपियर म्हणून देऊ शकता, 12वीच्या बेसवर पण देऊ शकता. हा लक्षात. बरं, मात्र तुम्ही मेन्सचा पेपर देत असताना किंवा मेन्सचा फॉर्म भरत असताना तुमचं ग्रॅज्युएशन किंवा तुमची पदवी ही कंप्लीट असणं अपेक्षित आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला तुमचे मार्क्स हे त्या ठिकाणी फिलअप करावे लागतात मेन्सच्या फॉर्म मध्ये. मात्र या ठिकाणी तुम्हाला डिग्री नसेल आली तरी चालते, मात्र मेन्सचा फायनल इयरचा निकाल लागला पाहिजे की तुम्ही पास आहात म्हणून. आलं लक्षात. बरं, हे झालं एकंदरीत या पदाविषयी पण झालं, आपल्या सिलेबस विषयी पण झालं, आणि आपल्या प्रिलिम आणि मेन्सचा पॅटर्न काय असतो एक्झामचा हा पण झाला. बरं, ह्या पदांचा अभ्यास करताना किंवा एमपीएससीचा अभ्यास करताना एकच पॅटर्न फक्त फॉलो करायचा नाही. कुठला? आळशी पॅटर्न. आळशी पॅटर्न जमणार नाही. आळशी लोकांनी ह्या गोष्टी करूच नाही, होणारच नाही, जमणारच नाही. कारण हे लोक काय करू शकतात, फक्त एमपीएससीचं नाव बदनाम करू शकतात. एमपीएससी कठीण आहे, एमपीएससी कठीण आहे का? नाही, अजिबात नाही. एमपीएससी कठीण नाही, ती अभ्यास चुकीच्या दृष्टिकोनातून किंवा चुकीच्या डायरेक्शननी करतात, आणि त्याच्यामुळं पास न होणारे लोक फक्त एमपीएससी चुकीची आहे असं नाही. एमपीएससी ही एक लाईफचा पार्ट आहे, त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा, त्याला तुम्ही लाईफ म्हणू नका. लक्षात. बरं, तर अशा प्रकारचा आपला ग्रुप डी किंवा कंबाईन बी याच्यासाठी आजचं पहिलं लेक्चर झालं. आणि जे काही तुमचा सिलेबस आहे किंवा सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या ज्या काही प्लॅटफॉर्म आहे आपले, तर त्या प्लॅटफॉर्मवरनं तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. तुम्ही टेलिग्राम म्हणा किंवा जे काही आपलं व्हॉट्सअप वगैरे आहे, तर त्याच्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ठीक आहे. हा, बर बर, याच्या ह्या तीनही पदाच्या ज्यावेळेस प्रिलिम म्हणजे स्पेशल तुम्हाला कुठल्याही एज्युकेशनची गरज नाहीये. ज्याप्रमाणे आपलं कंबाईन ग्रुप बी कंबाईन ग्रुप सी, ग्रुप सी साठी तुम्हाला 3 पद असतात. कुठले? तर एक्साइज पीएसआय असतो, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट असतो, म्हणजे या एसटीच्या खालचं पद, आणि तिसरं पद असतं क्लर्क, एमपीएससी थ्रू क्लर्क असते. हा, तर ह्या तीनही पदांसाठी तुम्हाला प्रत्येक पदांसाठी थोडं बहुत स्पेशल एज्युकेशन आहे. एक्साइज पीएसआय साठी नाहीये, मात्र टॅक्स असिस्टंट साठी आणि क्लरिकल साठी तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. जे काही 30-40 वगैरे असेल तर ते थोडस आहे, तर ते तुम्हाला कंपल्सरी आहे, ते तुम्ही बघून घ्यायचं. ग्रुप सी साठी, ग्रुप बी साठी कुठल्याही प्रकारचं स्पेशल क्वालिफिकेशन किंवा वेगळे असं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित नाही. एमएससीआयटी कुठेही कंपल्सरी केलेलं नाहीये. बरं, लक्षात. हा, मात्र या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, आतापर्यंत बरेचदा म्हणजे त्या सर्टिफिकेटच्या भरोशावर किंवा त्या जे काही असेल त्याच्या भरोशावर लोक पास होत गेले किंवा परीक्षा होत गेली आणि सिलेक्शन होत गेलं. आता या ठिकाणी काय करायचं आहे की तुम्हाला ही जे काही सर्टिफिकेट आहे याची एक टेस्ट पण तुम्हाला फायनल सिलेक्शनच्या अगोदर द्यायची आहे, त्याच्यानंतरच तुमचं फायनल सिलेक्शन होईल. म्हणजे बरेचदा कसं व्हायचं की बोगस जर प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जमणार नाही. लक्षात. हा, तर अशा प्रकारे आज आपलं जे काही पहिलं लेक्चर होतं, जे फक्त आणि फक्त तुम्हाला ओरिएंटेशन दिलं. आता असं नाही, हे फक्त एक डायरेक्शन झाला की तुम्ही ओरिएंटेशन झालं, तुम्ही ओळख झाली, एक्झाम कशी होते, सिलेबस काय असतो, प्रश्न कशा प्रकारचे विचारतात, काय विचारतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आज थोड्याशा क्लिअर केलेल्या आहेत. जसं जशी आपली बॅच पुढे पुढे चालेल तसे तशा अजून जे काही समजा आयोगाचे निर्णय होतात किंवा काही वेगवेगळे एक्झाम क्रॅक करण्याचे जे काही समजा फंडे आहेत, म्हणा फंडे म्हणू शकतो त्याला, तर ते फंडे तुम्हाला हळूहळू मी डिस्क्लोज करतोच. बर, उद्या सेम टायमिंगला, म्हणजे आपलं किती 6:30ला ठरलंय ना, हा, तर 6:30ला आपली बॅच कंटिन्यू असणार आहे. उद्यापासून आपण डायरेक्ट विषयाला हात घालून पुढे चालणार आहे. ठीक आहे. हा,
आजच्या बद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा बॅच विषयी जर तुम्हाला काही अद्यर माहिती विचारायची असेल डायरेक्ट मला, तर तुम्ही बिंदास विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचा मेसेज पण टाईप करू शकता. अंकुश सर, अहो बॅच 6:30ला सांगितली होती आपण. 6:30ला होती. बरं तुमची एक्सप्रेस लेट झाली असेल, उद्यापासून आपलं डायरेक्ट थेट आपण बॅचला सुरुवात करतोय, मात्र 6:30ला लक्ष ठेवा. तर त्या 6:30ला तुम्ही बरोबर हजर राहा. हा हा क्वेश्चन काय आहे म्हटलं? नाही काहीच नाही. ग्रुप बी मध्ये कुठल्याही पदासाठी स्पेशल क्वालिफिकेशन नाहीये. तुम्ही बीएससी असा, बीई असा, पार वॅसियमचं बीए असू दे, काही फरक नाही. बीकॉम असलं तरी तुम्हाला सेम क्वालिफिकेशन आहे, स्पेशल कुठलंही नाही. हा नाही काहीच नाही. टायपिंग तुम्हाला आत्ताच सांगितलं ना मी, फक्त टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क जे ग्रुप सी मध्ये तुम्हाला स्पेशल एज्युकेशन विचारलेलं आहे. तुमचं जे काही मराठी इंग्रजी दोन्ही टायपिंग, त्याच्या अगोदर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वेगळं क्वालिफिकेशन लागत नाही किंवा स्पेशल सर्टिफिकेट पण लागत नाही. अजून जॉब करून प्रिपरेशन होऊ शकते का? हो नक्कीच. 10 hours पर डे जॉब, त्यासाठी कसं करावं लागेल? पर्सनल गायडन्स. हा चालेल. तुम्ही काय करा, क्लासच्या नंबर आता आपलं सेमिनार म्हणजे बॅच विषयी किंवा जे काही आपलं आजचं सेमिनार झालं याच्याविषयी बोला, आणि जे काही तुम्हाला लागत असेल तुम्ही आपल्या अकॅडमीचा नंबर आहे, तुम्ही सेमिनार आपलं आजची बॅच संपल्यानंतर तुम्ही कॉल करा, तुम्हाला त्याच्यावर डिटेल मार्गदर्शन होईल. हा अजून काही कोणाला क्वेश्चन? ओके, अजून? मुशर्रफ सर 6:30ला होता आता आपला प्रोग्राम, काही लेट झाली का? आकाश सर काही क्वेश्चन? नाव घे त्याचे. ठीक आहे, चालेल. झालं सर्वांचं? हा ठीक आहे. हा बरं, उद्या 6:30ला आपलं शार्प चालू होणार आहे. कुणी लेट टाइमपास करायचा नाही, वेळेचा अपव्यय होणार नाही आणि तुमचा टाइम वाया जाणार नाही जो काही. आणि बॅच पूर्ण जे काही आपले 2 तासापर्यंत चालणार आहे, त्याच्यामुळं जर काही टेक्निकल इश्यू आले तर तिथं होल्ड राहा. असं नाही की बाबा काही टेक्निकल इश्यू आला मग आजचं राहिलं, असं होणार नाही. तुमची बॅच तुमची कंटिन्यू असणार आहे. हा लक्षात, जोपर्यंत मी किंवा जी काही फॅकल्टी असणार आहे ती जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही की आपली बॅच संपलेली आहे किंवा टेक्निकल इश्यू मुळे कॅन्सल झाली आहे, तोपर्यंत ती बॅच कंटिन्यू असणार आहे. आणि टेक्निकल इश्यू जास्तीत जास्त 2-4-5 मिनिटाचा ब्रेकने लगेच क्लिअर होईल. तुम्ही तेवढ्या वेळात ब्रेक घेऊन कंटिन्यू करू शकता. त्याच्यामुळे बट लिव्ह नाही, होणार नाही, टाइमपास होणार नाही. वेळ तुम्हाला जी कमिटमेंट केलेली आहे अकॅडमी तर्फे ती पूर्ण कमिटमेंट पूर्ण होईल. आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड होईल. असं नाही की तुम्हाला जर समजा लाईव्ह मिळेल, रेकॉर्डिंग मिळेल. म्हणजे पहिले 3 दिवस फक्त, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही समजा बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना रेकॉर्डेड लेक्चर त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाते. ठीक आहे, ओके, ऑल द बेस्ट. भेटूया उद्या संध्याकाळी सेम टायमिंगला 6:30 वाजता.